सांगाल आजच्या आनंदाबद्दल? आता आमचा सलग 5वा गुलाल आहे. म्हणजे आम्ही जवळच्या खरेदी केलेला आमच्या बैलाचा अजून एक पण गुलाल पडला नाही. आणि बैलावर खूप प्राऊड फील होतं आता आम्हाला. का पहिली गोष्ट का म्हणजे आम्ही खरेदीचा काही हेच नव्हता. आमचा दुसरा बैल पळत होता, विश्वा बकासूर म्हणून बैल आहे आमच्याकडे, तो पळत होता. तर त्याने जरा मध्ये मध्ये असा बैलाला मारत होता, त्याच्यामुळे आम्ही ही खरेदी केली. आज आम्हाला याने गुलालात ठेवलाय. 5 गुलाल सलग झालेत आम्हाला या या गोष्टीचा खूप आनंद आहे. बघा मित्रांनो, आज दादा सुद्धा भावूक झाले आणि त्यांना कुठेतरी आज आनंद व्यक्त करतायत. कारण मन भरून येतंय. सतत 5 गुलाल झालेले आहेत. खूप छान वाटतंय. काय सांगाल आज पुढील नियोजन कसं राहील? आणि आज बैलांनी करून दाखवलं. हो, 100%. आता पुढचं नियोजन आता हा शिवा पहिला आम्हाला होता आज. पोगावचा शिवा हा आज पण चांगलीच गाडी पडली आहे आणि मोठी गाडी आज होती आम्हाला पण. अक्रोलीचा सोन्या आणि त्याला एक वासरू होता. चांगली गाडी होती आणि गाडी पण चांगली, आम्ही समाधानी आहे. कुठून घेतला कैच्या? आम्ही येवला नाशिकवरून बैल घेतला आहे. नाव कैच्याच कसं काय ठेवण्यात आलं? काय आगळं वेगळं एक नाव वाटतंय. तसं नाही काय, पण म्हणजे तिकडे शिंगाच्या याच्यावर जज करतात ना, तिकडे नाशिक भागात. आणि त्यांनी सांगितलं का बैलाचं नाव कैची आहे, म्हणजे कैची आहे, तर आम्ही इकडे कैच्या बोलतो त्याला असं. बघा मित्रांनो, एक आगळं वेगळं नाव आणि मुंबईमध्ये 5वा गुलाल कुठेतरी एक इतिहास बघायला मिळणारच आहे. फक्त 1.5 महिना झाले आम्ही गाडी खरेदी केलेलं बैल आहे. म्हणजे 1.5 महिना झाले. 1.5 महिन्यात आम्हाला 5वा गुलाल प्राप्त करून दिला आहे आजपर्यंत. कितीपर्यंत खरेदी झाली काय? ही 75,000, कोणाची खोटं काय बोलायचं नाही. आम्ही 75,000चा व्यवहार केलेला आहे बैलाचा. आणि साबू म्हणून त्यांचं नाव आहे मालकाचं, त्यांनी आम्हाला बैल दिली हा. बघा, खूप सुंदर असं दादाने सांगितलं. कारण कुठेतरी लपवलं नाही पाहिजे. जे आहे ते खरं आहे. कारण 10,000चा असो किंवा करोडोचा असो, शेवटी नंदी तो महादेवाचाच नंदी आहे. आणि गुलाल प्राप्त झाला त्याला महत्व आहे, पहिली गोष्ट. बघा, खूप चांगलं दादाने सांगितलं. आणि आज मोठे मालक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा, तुमचं नाव सांगा. सुरेश पाटील. कसा वाटला आजचा आनंद? खूप मला आनंद झाले त्याचा. आज कैच्याने करून दाखवलं. दाखवला न माझ्या ईश्वाने मी केलता, मी कैच्याने मी करून दाखवला. आज नाशिकचे जे सर्व महादेवाच्या नंदी आपल्या मुंबईमध्ये खरेदी होतात. आज कुठेतरी एक नाव कुठेतरी मुंबईचं खूप लौकिक होत आहे आणि ते सुद्धा आज कैच्याने करून दाखवलं. दाखवला. कसं वाटेल? बैलाबद्दल काय सांगाल? काय आता हाय तो सांगणार विषय काय सांगणार त्याला. बैल आहे ना, आतल्या बाजूने गाडी बघून पळतो. त्याच्यामुळे आम्ही काही घाबरत नाही. कोणती पण गाडी असली तरी आम्ही घाबरत नाही. आम्हाला माहिती आहे गाडी बघूनच पळणार आहे. आणि तो कधी अजूनपर्यंत जेवढे गुलाल झाले तो गाडी बघून पळले आणि एकही गाडी म्हणजे पराभूत झाली नाही आमच्याकडून, त्याच्याकडून असं. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादाने सांगितलं. दादा बघा, आता मैदानामध्ये लोक बोलतात ना की शिंगोटीला असा पाहिजे आणि तसा पाहिजे, बैल दिसायला असा पाहिजे आणि तसा पाहिजे, पण बैल फक्त पालणाराच पाहिजे. हो. काय सांगाल? हो, 100%. दिसण्यावर जाऊ नका, कारण का दिसण्यावर काय दाखवले त्यांनी काय आज 5 गुलाल सलग आहेत. आणि ते पण मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या. असं नाही का असे छोट्या वासरा राखले का, सगळे टॉपचे पैरे होते आणि टॉपच्या पैऱ्यामध्येच पडले बैल आतापर्यंत. बघा, खूप चांगलं असं दादाने सांगितलं. दादा, काय वाटतंय कुठल्या पैऱ्यामध्ये पळायची इच्छा आहे? बघू आता आता नियोजन जसं होईल तसं जरा हळूहळू. कसं आता बैल जास्त चर्चेत नाही आमचा. सलग म्हणजे 1.5 महिना झाले आम्ही खरेदी केली. अजून जसे जसे बैलाचं नाव होईल किंवा बैल पुढे सरकेल तसं आम्ही बघू नियोजनाचा मोठा मोठा कुठेतरी करू नियोजन कोणातरी बैलाचं. आता भिवंडीत पण एवढे मोठे मोठे बैल आहेत आणि कल्याण भागात पण आहेत. बघू आम्ही नियोजनाचा सगळ्यांना एवढी आमची फॅन फॉलोइंग आहे. एवढे एखादं नाव सांगा. आता बघा, आमचे नियोजन करते बबन मामा आहेत, तिकडे पंढरीनाथ मामा आहेत. सगळे त्यांना विचारायचे, मी कोणती गोष्ट करत नाही. पहिला जरी करायचा झाला, ही जेवढी पोरं आहेत सगळ्यांना विचारूनच करतो. मी माझ्या नियोजनात, स्वतःच्या नियोजनात कोणतीच गोष्ट करत नाही. आपले मी एकटा मालक आहे, पण हे सगळे त्याचे मालक आहेत. असं नाही का माझा बैल आहे तर मीच करेन सगळा. सगळे नियोजन करते आहेत. ही छोटी मोठी सगळी जेवढी पोरं आहेत ना, सगळी नियोजन करतात बैलात. आज मित्रमंडळी असली तरच शर्यत 100%, 100%. जर ते आपल्या सोबत असले तरच शर्यत क्षेत्रामध्ये कुठेतरी आपलं नाव होतंय. हो हो, 100%. बघा मित्रांनो, आज नियोजनाचे बादशाह म्हणून त्यांची ओळख बबन दादा. दादा, काय सांगाल? तर काय सांगणार आता, बैलाला कोणी जिजच करू नये, कारण कसं त्याचा पलाचं काम आहे तो करणारच. बरोबर. तुम्ही नियोजन करीत असता, कसं वाटतंय? कसं म्हणजे आम्हाला असा आनंद वाटतो जरा का. बघा, बरेचसे नियोजन लोक करत असतात. तर बरेच नियोजन करताना बऱ्याचशा गोष्टी असतात.
कारण मैदान बघितलं पाहिजे, तो चढाव आहे की उतार आहे किंवा बैल कुठल्या रानाला कसा पळेल, काय सांगाल? तर त्याचे काय सांगणार. पहिले कसं आता हे प्रत्येक मैदान जेव्हा आपण काही नवीन मैदान होतात तेव्हा आपण नवीन जातो, तेव्हा आपल्याला काय माहीत नसतो मैदान कसा चढ आहे का उतार आहे. बरोबर. हां. या कोणगावच्या सलग म्हणजे तिसरा गुलाल आहे. या कोणगाव फाटीत सलग तिसरा गुलाल आहे आमचा. दादा, जेव्हा एखादा गाडा मालक खरोखरच त्याला पैरे मिळत नाही आणि कुठेतरी बॅक फुटला जातो, तर त्याच्यावर खरोखर अन्याय होतो का हो पैऱ्यासाठी? 100% अन्याय होता. आम्ही बघितले, आम्ही खालून वर आलोय म्हणजे असं नाही का आमचा बैल टॉपलाच पळत होता. आमचा दुसरा बैल आहे विश्वा बकासूर म्हणून, तो त्याला पण कोणी पैरे म्हणजे नाकारत होते. याला पण जेव्हा चर्चेत नव्हता, कोणीच नव्हते, ते पैरे म्हणजे भेटत नव्हते मनासारखे पैरे. आज शिवा म्हणजे प्रवीण भाऊ आहेत ना आमचे इथले पोगावचे, त्यांनी आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्या बैलावर विश्वास ठेवला आणि एवढा मोठा बैल आम्हाला पैऱ्याला दिला आणि आज बैलांनी गुलाल केला. आज त्याचाच आम्हाला खूप आनंद होतोय. बघा, कारण कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण बरेचसे गाडा मालक आहेत, आम्ही त्यांच्या मुलाखत घेत असतोय, तर ते अक्षरशः असे कंटाळलेले आहेत का, तर पायऱ्या मिळत नाही. मला एकच बोलायचं आहे, जे पैरे देत नाही ना त्यांनी फक्त बैलाचा पल तरी बघावा. समजला, आपलाच पलतोय असं नाही. आज आज माझा पलतोय असं मी सांगत नाही, माझाच बैल पलतो, तो पण जोडीला पडला तेव्हाच तर गाडी झाली. एकट्या पळून का गाडी होतोय का कधी? नाही होऊ शकत. आपण पैरेवाल्यांना पण तेच सांगतोय का पैरे करताना बाबा बैलाचा पल बघा तुम्ही. जर खरंच नसेल पळत तर नका करू, पण जर बैल पळत असेल तुम्ही त्याला नाकारत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. बरोबर, खूप चांगलं असं दादाने सांगितलं आणि तुम्हाला अनुभव सुद्धा या शर्यत क्षेत्रातला आहे. दादा बघा, आता मोठे मोठे गाडा मालक आहेत, ते आपापसातच पैरात पळतात, बरोबर बरोबर. काय सांगाल? आता आपलं त्यांचे कसे असतात, प्रत्येक याचं नियोजन टॉपचे पैरे पाहिजे असतात सगळ्यांना. आता सगळ्यात जे गरीब म्हणजे गाडा मालक आहेत त्यांना तर सगळे टॉपचे पैरे तर नाही भेटू शकत. म्हणून त्यांनी ॲडजस्टमेंट करून घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. बाबा त्याचा बैल पळतोय तर तो गरीब का असो त्याला आपण पैरा द्यायला पाहिजे. बरोबर का नाही? बघा, आता तुम्ही नवीन खरेदी केले, जेव्हा बैल आपण खरेदी करतोय, कसं बघितलं पाहिजे बैल घेताना? म्हणजे आता काय बदल ही बघितला जेव्हा पाहिजे? खरेदी केली ना आम्ही, माझ्या पप्पांनीच मला फक्त त्यांनी व्हिडिओ पाठवले आम्हाला. आम्ही पप्पा बोलले का हा बैल बोलतो कसा वाटतो? तुम्हाला जर तुमच्या नियोजनात बोल जसा वाटेल तुम्हाला तसा करा. तर पप्पा बोला बैल 100% पळणार. तर मी पण व्हिडिओमध्ये बघितला बैल चांगला पळतोय. फक्त बैल एवढाच का 2 महिने बैल म्हणजे बसून होता. तर त्या मालकाच्या घरी काहीतरी लग्न कार्य होता. त्याच्या मुलांनी बसवून ठेवलेला बैल. त्याच्यासाठी आम्ही व्यवहार केला ना लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच बैल आला घरी. बघा, खूप चांगलं असं दादांनी सांगितलं आणि दादा जाता आता एकच प्रश्न, या शर्यत क्षेत्र काय सांगून जातोय? बघा हा नाद आहे, याच्यामध्ये कोणालाच काही इन्कम जास्त नाही आहे. आता ह्यो नाद जोपासायचा जायचं असेल तर सगळ्या मित्रपरिवारांना सोबत घेऊनच चालायला पाहिजे आणि जे नियोजन करते आहेत त्यांना पहिलं प्राधान्य आहे. बरोबर का नाही? आज माझा बैल आहे असं असं समजू नये मी मालक आहे, तर बाकीचे पण मालकच आहेत. ते जोपर्यंत आपल्यासोबत नाही आहे तोपर्यंत आपण काहीच आपला कोणताच अस्तित्व नाही. बरोबर का नाही? बरोबर, खूप चांगलं दादांनी सांगितलं. आणि जे आपले नियोजनकर्ते आहेत, ते जर आपल्या सोबत असलं तरच आपण शर्यत क्षेत्रात जाऊ शकतो, हो, 100%. कारण एकटा तर काही करू शकत नाही, एकटा माणूस काहीच करू शकत नाही. आता बैल धरायचा झाला तरी बैलाला सुट्टी करायची झाली तरी 4 जण लागतात आणि आपण आता समज हा मस्ती नाही करत, पण बाकीचे पण जे नंदी आहेत ते मस्ती करतात, काय उडी मारतात, काय पण करतात. म्हणजे त्यांना असा विषय असतो का बैलांना 4 तरी माणसं पाहिजे, मिनिमम 4 माणसं तरी पाहिजे पकडायला असं. आज कोणगाव कमिटी खूप सुंदर असं नियोजन करते, हो, काय सांगाल कमिटीबद्दल? कमिटीचं नियोजन एक नंबर होता. आज पण व्यवस्थित होता. खालपासून तर वरपर्यंत बॅरिकेड होते. कोणत्या बैलाला नंदीला कोणाच्या इजा होईल असं काहीच नव्हता आणि पुढे पण ते म्हणजे सकाळी पाणी वगैरे मारलेला व्यवस्थित मैदान होता. बैलाला पळायला पण एकदम हे वाटत होता, ॲक्टिव्ह वाटत होता असं. बघा, खूप सुंदर दादांनी सांगितलं आणि कुठेतरी असं नियोजन चांगले बघायला मिळतात. दादा आता बघा, मागील मैदानामध्ये उसटण्या मैदानामध्ये पाठीमागे नेट मारला होता, तर अशा मैदानामध्ये बघायला मिळेल का? आता इकडे कोणगाव फाटी झाली तर खाली जेवढे आहेत तिकडे झाडं आहेत म्हणजे झाडे आहेत त्याच्यामुळे तिथे सावली आहे. पण प्रत्येक मैदानात हे होऊ शकत नाही. आता समजा धामणगावचा मैदान असला तिथे पण म्हणजे सावे तर नाही भेटत बैलाला. आता त्या दिवशी इतराला अड्डा होता. मी असं नाही बोलत का चुकीचं नियोजन होता, पण खूप बैलगाड्या मालकांना ना खूप त्रास झाला. कारण का ऊन वरतून होता, बैल पण गेलेले सकाळी आता आमचीच गाडी 11:30ला गेलो आम्ही, संध्याकाळी 5:30 वाजता गाडी सुटली. बैलाला पण त्रास, माणसांना पण त्रास.
इथे ते कुठेतरी कमिटीने थोडासा हे घ्यायला पाहिजे होता. कुठेतरी मालक निराश झाले. दादा खूप चांगलं आणि असं टॉपचे जे नंदी होते त्यांना प्राधान्य पहिले दिलं आणि VIP बॅरिकेड मधून खोलून दिला. बाकीचे नंदी जेवढे होते पळायला गेले ते खालीच राहिले. त्यांच्या अर्ध्याच्या तर शर्यती सुद्धा झाल्या नाही. म्हणजे अंधार झालेला त्याच्यामुळं एकही बैलाला पळायला नाही भेटला असं. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादाने सांगितलं. कुठेतरी थोडासा बदल झाला पाहिजे आणि सर्व महादेवाचे नंदी आपलेच आहेत. सर्वांचं प्रेम त्यांच्यावर राहू द्या आणि महादेवांचे थोडा विचार केला जातोय, केला जायला पाहिजे. आणि दादा आजच्या गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. धन्यवाद.